मित्रांनो, फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक प्रसिद्ध व्यापारी होता. तो गावोगावी फिरून आपला व्यापार करून उदरनिर्वाह करीत असे. असंच तो एकदा व्यापारासाठी दुसऱ्या गावी जात असताना एका भल्या मोठ्या वाळूच्या मैदानाजवळ आला. या मैदानातील वाळू इतकी सूक्ष्म होती की ती मुठीत देखील राहत नसे. सकाळी पहिल्या प्रहरानंतर या मैदानातून प्रवास करण्यासाठी सोय न होती. सूर्यकिरणांनी वाळू संतप्त होऊन जात असल्यामुळे तिच्यावरून माणसाला अगर जनावराला देखील चालत जाणं अशक्य होतं. त्यामुळे व्यापाऱ्याने या मैदानावर आल्यावर एक वाटाड्या घेतला. कारण हा एक वाळूचा मोठा समुद्रच असल्यामुळे वाटाड्या वाचून तरुण जाता आला नसता. वाटाड्या पुढच्या गाडीत एका चौरंगावर बसून आकाशातील तारांच्या अनुरोधानं त्या लोकांना रस्ता दाखवत असे. सर्व रात्र प्रवास करून सूर्योदयाच्या वेळी सर्व गाड्या एका ठिकाणी वर्तुळाकार ठेवीत असे व त्यावर तात्पुरता मंडप करून त्याखाली सगळी माणसं आणि जनावरं दिवसभर विश्रांती घेत असत. याप्रमाणे व्यापारी आणि त्याच्यासोबतची लोक त्या मैदानातनं जात असताना दुसऱ्या टोकाला आले. आता जवळची गावं एका मुक्कामाच्या पल्ल्यावर राहिली होती. तेव्हा तो वाटाड्या म्हणाला, आम्ही वाळूच्या मैदानातनं गावाच्या नजीक येऊन पोहोचलो आहोत. आज रात्री या मुक्कामाहून निघालो म्हणजे उद्या सकाळी आम्ही एका संपन्न गावाला जाऊन पोहोचू. आता पाणी आणि लाकडं बरोबर घेण्याचं काही कारण राहिलं नाही. त्या वाटाड्याच्या सांगण्याप्रमाणे व्यापारी आणि त्याच्या सोबतच्या लोकांनी सरपण आणि पाणी तेथेच टाकून दिलं आणि ते आता पुढच्या प्रवासाला निघाले. 1-2 आठवडे त्या वाटाड्याला रात्री मुळीच झोप न मिळाल्यामुळे तो अगदी थकून गेलेला होता. म्हणून मध्यरात्रीच्या सुमारास त्याला झोप लागली आणि त्याची गाडी भलत्याच मार्गाकडे निघाली आणि हे त्याला समजलं देखील नाही व रात्रभर बैल चालत राहिले आणि चालता चालता पुन्हा ज्या ठिकाणाहून निघाले होते परत त्याच मागच्या मुक्कामावर येऊन पोहोचलेत. वाटाड्याच्या मागोमाग इतर गाड्या चालत असल्यामुळे त्या सर्व तेथे येऊन पोहोचल्या. अरुणोदयाच्या सुमारास वाटाड्या जागा होऊन पाहतो तर काय त्याला लक्षात येतं की आपण पूर्वीच्याच ठिकाणी येऊन पोहोचलो आहोत. आणि मग तो सगळ्या लोकांना सांगू लागला की गाड्या मागे फिरवा. बाकीची मंडळी गडबडून गेलीत. आपण कोठे पोहोचलो हे कोणालाही समजत नव्हतं. वाटाड्याच्या सांगण्याप्रमाणे गाड्या माघारी वळवण्यात आल्या, परंतु इतक्यात सूर्योदय झाला. गाड्या वर्तुळाकार करून त्यावर मंडप घालून ते लोक आपापल्या गाडीच्या खाली चिंताग्रस्त होऊन बसले. जो तो म्हणाला, काय हो, आम्ही पाणी फेकून दिलं. आता पाण्या वाचून तरफडून मरण्याची वेळ आमच्यावर आली आहे. पण प्रमुख व्यापारी जो होता त्याचा धीर मात्र खचला नाही. सकाळच्या प्रहरी त्याने आसपासची जमीन तपासून पाहिली. जवळच्या एका लहानशा झुडुपांजवळ त्याच्या पाहण्यात दुर्वा आल्या. तेव्हा त्याला असा अनुमान आला की खाली असलेल्या पाण्याच्या झऱ्याच्या ओल्यावाने त्या जिवंत राहिल्या असाव्यात. तो आपल्या लोकांजवळ येऊन त्यांना म्हणाला, मित्रांनो, आता झोपण्यात अर्थ नाही. आपण जर हताश होऊन पडलो तर आपणाला मरणोत्तर देखील सद्गती मिळणार नाही. मृत्यू यायचाच असेल तर तो आपणाला प्रयत्नांनी येऊ द्या. हताश होऊन मरणं हे शूराला शोभण्यासारखं कृत्य नाही. चला उठा. आपल्याजवळ जेवढ्या कुदळी, खोरी आणि पाट्या असतील तेवढ्या घेऊन आपण त्या पलीकडच्या झुडपांजवळ खोदून पाहू. तेथे पाणी लागण्याचा संभव आहे. त्या लोकांनी झुडपांजवळ एक मंडप उभारला व त्याखाली खोदण्यास आरंभ केला. पुष्कळ खोल खड्डा खोदण्यात आला, तथापि पाण्याचा पत्ता लागेना. इतक्यात एकाची कुदळ दगडावर जाऊन आदळली. तेव्हा त्या साऱ्यांची पूर्ण निराशा झाली. पण व्यापारी मात्र डगमगला नाही. तो त्या खड्ड्यात खाली उतरला आणि खडकाला त्याने कान लावून पाहिला. तो खडक इतका पातळ होता की त्यांच्या खालून वाहणाऱ्या झऱ्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. व्यापारी आपल्या काही लोकांना बोलावून त्या दगडावर प्रहार करायला सांगतो. तेव्हा एकाने भली मोठी पहार घेऊन जोराने 5-6 प्रहार केले. तेव्हा तो दगड धुभंग होऊन खालच्या झऱ्यात पडला. झऱ्याचा प्रवाह अडवला गेल्यामुळे पाण्याच्या धारा एकदम वर उडायला लागल्या आणि सगळ्या लोकांना खूप आनंद झाला. जो तो व्यापाराची प्रशंसा करू लागले आणि सगळी लोक आपल्यासोबत पाणी घेऊन पुढच्या मार्गक्रमणाला लागले आणि त्या ठिकाणी पाणी आहे असं दर्शवण्यासाठी त्यांनी एक ध्वज उभारून ते सुरक्षित त्या ठिकाणून बाहेर पडाले. मित्रांनो, ही कथा सांगण्याचा उद्देश एवढाच की कोणत्याही गोष्टीसाठी आपणाला प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. जर का व्यापाऱ्याने प्रयत्न सोडून दिला असता तर ते त्यांच्या इच्छित स्थळापर्यंत पोहोचले देखील नसते आणि त्या ठिकाणी पाण्याचा शोध सुद्धा लागलेला नसता. मित्रांनो, या जगात प्रयत्नाशिवाय काही साध्य होत नाही. त्यामुळे प्रयत्नाला विशेष महत्त्व आहे. यज्ञ तो देव मानावा, म्हणजे प्रयत्नाला देवा इतकं महत्त्व आहे. कितीही कष्टसाध्य काम असलं तरी ते प्रयत्नाने निश्चित साध्य होतं. संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास. प्रयत्नाच्या संदर्भात असं एक सुवचन आहे की वाळूचे कण रगडिता तेलही गडे. याचा शब्दशः अर्थ न घेता असं म्हणता येईल की खूप अवघड काम असलं
तरी सुद्धा प्रयत्नाने ते प्राप्त होऊ शकतं। प्रयत्न म्हणजे एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी वारंवार केलेले श्रम। वेगवेगळ्या क्षेत्रात प्रयत्नाला पर्यायवाची शब्द आहेत। परीक्षेच्या बाबतीत सराव, गायनाच्या बाबतीत रियाज, तर कुस्तीच्या बाबतीत मेहनत। 1-2 वर्ष कुस्त्या खेळून पहिलवान हिंद केसरी होत नाही। प्रत्येक वजन गटात गाव पातळीपासून तर देश पातळीपर्यंत विजय मिळवत जावं लागतं, तेव्हा हिंद केसरी होता येतं। 5-25 चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं म्हणून कोणतीही गायिका गायन सम्राज्ञी ठरू शकत नाही। त्यासाठी प्रयत्नपूर्वक घोर साधना करावी लागते। त्या क्षेत्रात सातत्याने परिश्रम घ्यावे लागतात। जन्माधिष्ठित गुणांना प्रयत्नांची जोड देऊन वाटचाल करावी लागते। एक तत्वज्ञ असं म्हणत असे की प्रत्येक चांगल्या गोष्टीची प्रथम चेष्टा होते, नंतर विरोध होतो आणि शेवटी स्वीकार होतो। समाजहितासाठी साधारणपणे 20-25 वर्ष चिकाटीने व निस्वार्थीपणे काम करावं लागतं, तेव्हा ती व्यक्ती समाजसेवक म्हणून नावारूपाला येते। या जगात स्वकर्तृत्वाने मोठी झालेली माणसं प्रयत्नांच्या आधारावरच उच्चतम यश प्राप्त करू शकले आहेत। मित्रांनो, पराजित मानसिकतेनं एक राजा आपलं सैन्य सोडून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एका गुहेत जाऊन लपला। तेथे त्याने एका कीटकाला गुहेची भिंत चढून जाण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करताना पाहिलं। त्याने सुद्धा 6-7 वेळा वरती चढण्याचा प्रयत्न केला, पण तो खाली पडला। मात्र शेवटी तो गुहेत भिंतीच्या वरच्या टोकाला जाऊन पोहोचला। या कीटकापासून प्रेरणा घेऊन राजाने शत्रूशी पुन्हा लढण्याचं ठरवलं। इकडे तिकडे पांगलेल्या सैन्याला गोळा करून राजाने मोठ्या धैर्याने शत्रूचा सामना केला व तो राजा विजयी झाला। थॉमस एडिसन याने अनेक शोध लावले, पण तो म्हणतो की योगायोगाने एकही शोध लागला नाही, त्यासाठी प्रयत्नपूर्वक साधनाच करावी लागते। गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलं आहे की लक्ष्मी प्रयत्नाला माळ घालते। सुप्रसिद्ध कवी, लेखक, शिल्पकार, चित्रकार, अभिनेता किंवा अभिनेत्री, गायक, गायिका यांना प्रयत्नपूर्वक साधनाच करावी लागली आहे, त्यामुळेच कीर्तीच्या शिखरावर ते विराजमान झाले आहेत। एक तरुण कामाच्या शोधात आपल्या गावाकडनं शहरात येतो। तिथे त्याला कुणीच ओळखीचं नसतं। आपल्या मेहनतीच्या बळावरच तो वृत्तपत्र विकण्याचं काम करतो। हळूहळू त्याची एवढी प्रगती होते की तो वृत्तपत्र विक्रीचं दुकान थाटतो। पण एवढ्यावरच तो संतुष्ट होत नाही, याबरोबर तो रात्रीच्या शिकवणुकीसाठी सुद्धा जातो। थोडक्यात दिवस रात्र त्याच्या समोर आपल्या प्रगतीचं स्वप्न असतं। याचा परिणाम असा होतो की काही दिवसातच तो साधारण वृत्तपत्र विकणाऱ्यापासून शहरातला एक सुशिक्षित व श्रीमंत नागरिक बनतो। श्रीमंत होण्याची इच्छा जीवनातील एकमेव उच्चतम इच्छा नाही, पण या तरुणाच्या गोष्टीतनं हेच सिद्ध होतं की प्रयत्नाने कोणतीही व्यक्ती जीवनातील कोणत्याही इच्छेला पूर्ण करू शकतो। तुमचा रस्ता ओबडधोबड आणि अंधकाराने भरलेला असेल तर हे विसरू नका की तुमच्या हातात एक दिवा आहे, त्याचा प्रकाश तुम्हाला प्रत्येक पावलाबरोबर समोर घेऊन जात आहे। मग तो रस्ता लांबून कितीही अंधारमय दिसत असला तरी तुम्ही जेव्हा तिथे पोहोचाल तेव्हा प्रकाशही तुमच्यासोबत असेल। दुसऱ्या शब्दात आत्मविश्वास आणि प्रयत्न हेच आपल्या यशाच्या रस्त्यावरचे अमरदीप आहेत। आता अनेक लोक आपल्याला अनेकदा असं सांगतात की कितीही प्रयत्न करा, वेळेच्या अगोदर व नशिबापेक्षा जास्त कोणालाच कधी मिळत नाही आणि मिळणार सुद्धा नाही। आता या वाक्याचा विचार केल्यास आपल्याला असं जाणवेल, हे वाक्य ज्यांच्या मनात बसलेलं आहे ती माणसं आपल्या जीवनात कधीच यशस्वी होऊ शकत नाही, कारण या विचारात प्रयत्नाला वावच नाही, तेथे नशिबावर अधिक भर आहे। म्हणून या विचाराला सत्य मानणारी व्यक्ती प्रयत्नच करत नाही आणि ती व्यक्ती निष्क्रिय बनते। काही माणसं तकदीर, नशीब, प्रारब्ध यावरच अडून बसतात। जर नशिबात असेल तरच मिळेल, नाहीतर काहीच मिळणार नाही, मग ते प्रयत्न करणं सोडून देतात। यशस्वी माणसं अशा विचारांना भीकही घालत नाही। ते संधीची वाट सुद्धा पाहत नाही, तर ते स्वतः नवनवीन संधी निर्माण करतात। संधीचं सोनं करण्यात ते पटाईत असतात। परिस्थिती कशीही असली तरी ते आपली मनस्थिती बिघडू देत नाही। त्यांची नजर नेहमी त्यांच्या ध्येयावर असते। ते गाठण्यासाठी ते सदैव तत्पर असतात व त्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात। मित्रांनो, आपण आणि आपले वातावरण, आपले विचार हे विश्वास व इच्छांचं फळ आहे। जीवनात प्रत्येक क्षणी आपण आपल्याच विचारांचं फळ मिळवित असतो। आपण जो विचार करतो, जे इच्छितो आणि विश्वास करतो ते आपल्या जीवनात तरतात। जीवनात आपण अनेक वेळा लोकांना एखाद्या व्यक्तीविषयी असं म्हणताना ऐकतो, तो जे काम करतो किंवा जे काम हातात घेतो त्यात तो यशस्वी होतो, किंवा तो ज्या वस्तूला स्पर्श करतो तिचं सोनं होतं। असं का होतं? कारण ती व्यक्ती नेहमीच आपल्या कामासाठी जोरदार प्रयत्न करीत असते आणि आपल्या स्वप्नांना दृष्टीने पकडून पुढे जात असते। याच प्रयत्नामुळे तो चुंबकासारखा यशाला आपल्याकडे ओढून घेतो। म्हणून मित्रांनो, सतत आपल्या ध्येयाविषयी विचार करणं आणि त्यासाठी प्रयत्न करणं, यामुळेच तुमचं सगळं जीवन बदलू शकतं। प्रत्येक माणसाच्या जीवनात एक क्षण असा येतो जेव्हा त्याच्या जीवनातील आदर्श त्याच्यासमोर साकार होतो। आपण त्या एका क्षणाला आपल्या जीवनातील अमर क्षण बनवू शकतो। केवळ त्या दिशेने विचार करण्याची गरज आहे। जेव्हा आपण प्रत्येक क्षणी उठता बसता, जागेपणी, झोपताना आपल्या ध्येयाची कल्पना करू, तेव्हा तो आमचा स्वभाव होतो, ज्याच्या बळावर आपण एक दिवस आपण त्या कल्पनेला सत्य बनवू शकतो।
लोकांना आपल्या प्रयत्न शक्तीची महानता कळाली तर खरोखरच त्यांच्या जीवनात क्रांती होऊ शकते. इतिहास साक्षी आहे. आजचे कितीतरी मोठे मोठे वाळवंट समजून उजाड पडले होते. कोणाच्या तरी प्रयत्नामुळेच मानवाने त्या वाळवंटामध्ये परिश्रमाचे रोप लावले आणि त्यांना धनसंपदेने संपन्न बनवलं. त्यामुळे ते सुजलाम आणि सुफलाम झाले. माणूस त्या वाळवंटासारखाच आहे, ज्याच्या आतमध्ये अकल्पनीय वैभव आणि संपत्तीचं भांडार लपलेलं आहे. फक्त गरज आहे त्यांना शोधण्याची आणि त्यासाठी प्रयत्न करण्याची. आपण आपल्या शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून आपल्या स्वप्नांच्या दिशेने चालू लागू, तेव्हाच आपल्याला आपल्या स्वप्नातील जग मिळेल.